पुण्यात रेव पार्टीवर पडलेला एक छापा आणि या छाप्यात महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याच्या पतीचं नाव। मध्यरात्री पडलेल्या या छाप्यानंतर ही बातमी समोर आली आणि काही काळातच हे नाव देखील स्पष्ट झालं। एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती असलेले प्रांजल खेवलकर यांचं नाव समोर आलं। आज पहाटे 3च्या सुमारास भाड्यानं ऑनलाईन घेतलेल्या आलिशान फ्लॅटमध्ये प्रांजल यांना रंगेहात पकडण्यात आलं। नेमकं घडलंय काय तर पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री एका फ्लॅटवर सुरू असलेली रेव पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळली। यावेळी पोलिसांकडून 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली। यामध्येच खडसेंचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असल्याची खळबळजनक माहिती समोर आली। या रेव पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्यानंतर दारू, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थही या छाप्यात जप्त करण्यात आले। तर ही पार्टी आयोजित केलेल्या हॉटेल बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावानं असल्याची माहिती देखील समोर आली आहे। या हॉटेल बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या। 25 ते 28 जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आलेलं होतं आणि 10,357 रुपये असं या रूमचं भाडं होतं। एका रूमचं बुकिंग हे 25 ते 28 तर दुसऱ्या रूमचं बुकिंग हे 26 ते 27 जुलै दरम्यान करण्यात आलं होतं। या माहितीनंतर आता ही पार्टी प्रांजल खेवलकर यांनीच आयोजित केली होती का अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते, कारण अशी चर्चा सुरू आहे। पुणे पोलिसांकडून काही वेळापूर्वीच रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी गेल्या काही वेळापासून पोलिसांकडून झाडाझडती देखील सुरू आहे। या ठिकाणी आता पोलिसांना अंमली पदार्थांचा साठा सापडणार आहे का हे बघावं लागेल। तसं घडल्यास एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे अडचणीत देखील येण्याची दाट शक्यता आहे।